राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही राष्ट्रीय लेवलला नॉन पॉलिटिकल अशी एक संस्था आहे। महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाच्या 1200 जाती आहेत, पोट जाती, आणि म्हणून सगळ्यांची जात वेगळी न मांडता चर्मकार जो चांगल्याला आकार दिलो म्हणून चर्मकार असं नाव दिलं या संघटनेचं। आणि राजकीय लेवल आम्ही काम करतो। गेली 30 वर्ष ही संघटना चर्मकार समाजाच्या अडीअडचणी शासनापुढे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो। याच पद्धतीनं मागच्या शासनामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही 12/2/24 आणि 1/10/24 अशा आझाद मैदानावर आम्ही मोर्चा काढला, मागणी केली। त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या। मात्र त्याच्यावर एकाही मागणीवर आमचा निर्णय झाला नाही किंवा एखादा GR निघाला नाही। तर त्याच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ जे आहे त्याचं जे कर्ज आहे ते माफ केलं पाहिजे। कारण कोरोनाच्या काळामध्ये हा चर्मकार बांधव अवधीत झाला होता, कुठल्याही प्रकारचं काम त्याला मिळत नाही। अगदी त्याची हत्यारं त्यांनी लोखंडाच्या भावात विकून त्यांनी उदरनिर्वाह केला आणि म्हणून त्याचं कर्ज माफ करावं ही आमची मागणी होती। त्यानंतर आमचं संत रोहिदास हे आमचं दैवत आहे, आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि म्हणून त्यांची एखादं विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये व्हावं ती पण मागणी त्यांनी मान्य केली होती। 100 एकर जागा देऊ, 200 कोटी रुपये देऊ, अशा प्रकारची त्यांनी मागणी केली। ती मागणी काही पूर्ण आमची झाली नाही। जातीच्या दाखल्याच्या संदर्भात त्या काही अटी शिथिल करायच्या होत्या। अशा जवळजवळ 23 मागण्या आमच्या त्याच्याकडे होत्या, ज्या मागण्या आम्ही तुम्हाला दिलेल्या। परंतु त्यापैकी एकही मागणी आमची मान्य न झाल्यामुळे आणि आता पुन्हा त्यांचं सरकार असल्यामुळे आम्ही उद्या विधान भवनावर मोर्चा नेणार आहोत आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद मी घेतलेली आहे। तुमच्या माध्यमातून या समाजाला न्याय मिळावा म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। समाजाच्या अनेक हाल अपेक्षा आहेत। हा समाज रोजीरोटी करतो, रस्त्यावर बसतो, चाचाटीबा करतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतो। मग याच्यासाठी शैक्षणिक सवलती आम्हाला मिळाल्या। मी मंत्री असताना या सवलती सुरू केल्या, परंतु आज 2016 पासून जवळजवळ सगळ्या योजना या बंद आहेत आणि समाज हा कासावीस झालेला आहे। शिष्यवृत्ती, मागासवर्गीय मुलांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा कायदा तयार झाला होता, त्याची सगळी आतापर्यंत अनेक मुलं गेले, परंतु आता 2 वर्षापासून मुलं परदेशात जाऊन बसले, परंतु त्यांना मात्र शिष्यवृत्ती मिळत नाही। आणि ज्या मुली आहेत तर त्या इतक्या कासावीस झालेल्या आहेत। आम्हाला प्रवेश मिळाला, वडिलांना असं वाटलं की आता मुलीला कर्ज मिळणार, त्याच्यामुळे मला काही चिंता नाही। आता वडील सुद्धा माझ्याकडे चक्रा मारतायत की आता काय करायचं, मुलींना परत आणायचं। मध्येच 2-5 लाख रुपये वडिलांनी इकडून तिकडून व्याजाने आणून मुलींना ऍडमिशन दिले, मुलांना ऍडमिशन दिलेलं आहे आणि हा शैक्षणिक प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा फक्त 10च आहेत, त्या 222 आश्रमशाळा आम्ही मागितल्या होत्या, त्या देत नाही। केंद्र सरकारने आश्रमशाळा सुरू केल्या होत्या, त्याही मिळत नाही। म्हणजे मागासवर्गीयांचं शिक्षण हे रखडलेलं आहे, याकडे शासनानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। परंतु हे सरकार आज 3 दिवस झाले, शपथ झाली, परंतु मंत्र्यांचे अजून खाते वाटत नाही। कसं काय सरकार चाललंय, कसं काय पद्धतीने होत चाललेलं आहे हे सगळं आपण बघतायत आणि म्हणून जनतेकडे या शासनाचं लक्ष नाहीये आणि ते वेधण्यासाठी ही उद्याची आत्ताची पत्रकार परिषद आहे आणि उद्याचा मोर्चा आहे। त्या मोर्चामध्ये सुद्धा आम्हाला जरा कव्हरेज देऊन शासनाला जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल याकडे आपण लक्ष घालावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारा। सर, आपण 1 ऑक्टोबरला तुम्ही जेव्हा मोर्चा काढण्यात आलेला होता, 1 ऑक्टोबरला काय उत्तर मिळालं? 1 ऑक्टोबरला आम्हाला सचिवांनी बोलून घेतलं समाज कल्याणच्या आणि आमच्या मागण्यांबद्दल आधीची चर्चा झालेली दोघांची तीच चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, आम्ही लवकरच GR काढतो, अशा पद्धतीचा आम्हाला नकारार्थी एकही मागणी आमची झाली नाही, सगळ्या मान्य केल्या। परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शासन निवडणुका लागेपर्यंत आम्हाला जे काही GR आमच्या पदात पडला नाही।
चर्मगा समक्ष 10 किंवा 12 आमदार काहीतरी या महाराष्ट्रामध्ये 10 आमदार. हा, तर या चर्मगा समक्ष ज्या आमदारांची तुम्ही बैठक घेणार आहात का? हो. या बैठक घेऊन तुम्ही यांच्यासमोर काही विषय मांडणार आहात का तुम्ही? हो, आजच बैठक आहे त्यांची. संध्याकाळी आम्ही त्यांना बोलवलोय 7 वाजता. त्यांनाही या ठिकाणी या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये प्रश्न मांडण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे, त्यांनाही देणार आहे. तर म्हणजे त्यांना विनंती करण्याची आवश्यकता नाही, कारण ते चर्मकार समाजाची घटक आहे. त्यांनी स्वतःहून हे प्रश्न मांडायला पाहिजे. परंतु तरी सुद्धा आम्ही त्यांना भेटून हे प्रश्नाची जाण त्यांना करून देणार आहे. आता आपण कोणत्या आमदाराची भेट झाली आहे का? नाही, मी आता येतो, इथं चालत आहे. याविषयी जे मुद्दे आहे तर या मुद्द्यावर तुम्ही अजून कोणताच आमदारशी या मंत्र्यांशी तुम्ही संपर्क साधलेला आहे? मुख्यमंत्र्यांकडेच समाज कल्याण खातं होतं. त्याच्यामुळे या सगळ्या विषयांवर या 23 प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी सखोल चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि इतरही ज्या संघटना आमच्या समाजाच्या आहेत त्यांनाही बोलवलं होतं आणि जाहीरपणे मंत्रालयामध्ये ती चर्चा झाली आणि त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, परंतु त्याच्यात मागणी झालेली. 19 तारखेला उद्याच्या 19 तारखेला मोठ्या प्रमाणात तुमच्या संख्येने मोर्चा निघणार आहे, विधान भवनात धडक मोर्चा निघणार आहे. किती लोक असणार मोर्चामध्ये? किमान 5,000 लोक येतील. कारण विदर्भ मराठवाड्यातल्याच लोकांना आम्ही बोलवलेले, कारण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून लोक फार कमी येणार आहे, कारण त्याला थोडासा वेगळा भाग पडतो. तेव्हा त्या मोर्चाला तिकडचे लोक होते, आता ह्या मोर्चाला या भागातले लोक आहेत. मोर्चा सक्सेस लाभ घेणार किती लोक येणार? नाही, सगळे याच्यामध्ये लाभार्थी कमी असतात. आम्ही समाजाचे जे काही बांधीव घटक आहे, आमचा गरीबातला गरीब जो माणूस आहे तो येऊ पण शकत नाही. आमचा गठई कामगार आहे, तो मोर्चाला येऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे पैसेच नाही वाढायला. मग त्याचं प्रतिनिधित्व आम्ही समाज बांधव करतो ना. यात तुमच्या मोर्चा तुमची मागण्या पूर्ण झाली नाही, समोर तुमची काय भूमिका नाही? आता आंदोलन करावं लागेल, उपोषणाला बसवावं लागेल. त्या दुसऱ्या आंदोलनाच्या पलीकडे काय करता येईल? अशी यात ठेवलेली आहे की तुम्ही का बेमुदत का आधी जेव्हा मागणी होणार नाही, आता उपोषण करणार आपण? उद्याच्या चर्चेनंतर आपण ती दिशा ठरवणार.